गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम हा पॉईंट बघायला लागलेलो आहोत. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या टॉपिकमधला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम हा पॉईंट आपण सुरू केलेला आहे. इट कंटेन्स द टू पार्ट्स, टू सिस्टीम, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम अँड लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. कालच आपण बघितलेलं आहे. हे दोन पार्ट्स, एक्सटर्नल लेयर्स, नेझल कॅव्हिटी, इंटरनल लेयर्स, नेझोफॅरिंग्स, थ्रोट आर द पार्ट ऑफ द अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम, while the lower respiratory system having the larynx, trachea, bronchi, bronchioles and lungs. In that we see about the upper respiratory system. त्यामधला नोज हा पॉईंट झालेला आहे आपला. ओके, नाउ वी हॅव टू सी अबाउट द नेक्स्ट पॉईंट, फॅरिंग्स. नोज नंतर दुसरा जो पार्ट आहे फॅरिंग्स. It is divisible in the three parts: nasopharynx, oropharynx and laryngopharynx. These are the three parts of the pharynx. The nasopharynx, it is the uppermost part of the nasal chamber which leads to the oropharynx. nasal chamber चा सगळ्यात वरचा भाग त्याला म्हटलं तर nasopharynx. Okay, after that oropharynx, it is a common passage for food and air which continues below the laryngopharynx. फूड आणि एअरसाठी असणारा कॉमन पॅसेज त्याला म्हटलं जातं ओरोफॅरिंग्स. आणि तिसरा आहे लॅरिंगोफॅरिंग्स. इट लास्ट पार्ट ऑफ द फॅरिंग्स फाउंड बिटवीन द हायोइड बोन अँड लॅरिंग्स अँड द इसोफॅगस विच हेल्प्स गाईड फूड अँड एअर वेअर टू गो. लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे असा पार्ट की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, असा पार्ट की जो हायोइड बोन आणि लॅरिंग्सच्या मध्ये असतो. इसोफॅगस, हायोइड बोन आणि लॅरिंग्स एका जागी असतात आणि मग जे काही फूड असेल किंवा एअर असेल हे ट्रकियामध्ये घालवायचं का इसोफॅगसमध्ये घालवायचं हे ठरवलं जातं. दिस इज द लॅरिंगोफॅरिंग्स. हा कॉमन पॅसेज असतो. डायग्रॅममध्ये बघा, नेझोफॅरिंग्स, सी इन द डायग्रॅम, नेझोफॅरिंग्स पार्ट आहे, oropharynx and this is laryngopharynx. Okay, these are the three parts. It having the trachea, it having the esophagus. Okay, larynx, it is the part on that there is a presence of epiglottis. Tongue is present. म्हणजे घशाच्या तिथं काय असणार आहे, एपिग्लोटिस असतं, लॅरिंग्स असणार आहे. ओके, हे सगळं स्ट्रक्चर कशात दाखवलेलं आहे, ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम अँड द माउथ. हे एकमेकाला कशी अटॅच आहे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. एंट्रन्स टू द इस्टॅचियन ट्यूब. इस्टॅचियन ट्यूब इट इज जॉईन टू द इयरला जोडलेलं असतं हे. दिस इज द टोटल स्ट्रक्चर ऑफ द फॅरिंग्स. ओके, देर आर थ्री पार्ट्स, नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स अँड लॅरिंगोफॅरिंग्स. ओके, बिटवीन द नेझोफॅरिंग्स अँड ओरोफॅरिंग्स पॅलेट बोन इज प्रेझेंट. ज्यामध्ये पॅलेट बोन एक प्रेझेंट असतो की ज्या पॅलेट बोनच्या तिथं फॅरिंग्सच्या मध्ये लिम्फॉइड ऑर्गन, टॉन्सिल्स प्रेझेंट असतात. टॉन्सिल्स आर प्रेझेंट इन द फॅरिंग्स. फॅरिंग्समध्ये घशामध्ये आपले टॉन्सिल्स प्रेझेंट असतात. ते काय आहेत, लिम्फॉइड ऑर्गन. कशासाठी, तर कोणतंही इन्फेक्शन होऊ नये. जर आपण फूड थ्रू इन्फेक्शन असेल तर ते टॉन्सिल्स काय करतात, ते इन्फेक्शन नील करतात. त्यासाठी तो लिम्फॉइड ऑर्गन तिथं प्रेझेंट असतो. ओके, नाउ द थर्ड पॉईंट इज द लॅरिंग्स. इट इज कॉल्ड व्हॉइस बॉक्स. इट इज कॉल्ड व्हॉइस बॉक्स, स्वर यंत्र म्हटलं जातं. विच कंटेन वोकल कॉर्ड फॉर प्रोड्युसिंग साऊंड. ओके, इट एक्सटेंड फ्रॉम द लॅरिंगोफॅरिंग्स अँड हायोइड बोन टू द ट्रकिया. लॅरिंगोफॅरिंग्स आणि हायोइड बोनपासून ट्रकियापर्यंत लॅरिंग्स प्रेझेंट असतो. इट इज अ हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर. इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेज प्लेट हेल्ड बाय मेम्ब्रेन अँड मसल्स. Okay, internally it is lined by a pair of fold of the elastic vocal cord. Internally elastic vocal cord नी हे काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन व्होकल कॉर्ड असतात. ओके, ज्याच्यामुळं आपण आपलं व्हॉइस तयार होऊ शकतो, आवाज तयार होऊ शकतो. व्हॉइस इज प्रोड्युस्ड बाय पॅसेज ऑफ एअर बिटवीन द व्होकल कॉर्ड अँड द मॉड्युलेशन्स क्रिएटेड बाय द टंग, टीथ, लिप अँड नेझल कॅव्हिटी. आवाज ही कशामुळे तयार होतो,
जी काही हवा आपल्या व्होकल कॉर्डपर्यंत जाते आणि त्या व्होकल कॉर्डपर्यंत जाणारी हवा आणि आपली जीभ, दात, ओठ आणि नेझल कॅव्हिटी ह्या सगळ्यांच्या बरोबर जे एकसंगता होऊन मॉड्युलेशन्स होऊन आवाज तयार होतो. आपल्या बघा जेव्हा आपण बोलत असतो आपल्या जिभेची हालचाल होत असते, होठांची हालचाल होत असते, इवन दातांची हालचाल होत नाही, पण जे काही जॉज आहे त्या जॉजच्या आधारे आपले व्हॉइस प्रोडक्शन होत असतं. म्हणजे टोटल ही 5 पॉईंट असे आहेत: व्होकल कॉर्ड, टंग, टीथ, लिप, नेझल कॅव्हिटी यांच्यामध्ये ह्या एअर पॅसेजमुळं व्हॉइस तयार होतो. ओके. The larynx open into laryngopharynx through slit-like opening called glottis, which is guarded by a leaf-like flap called the epiglottis. larynx हा लॅरिंगोफॅरिंग मध्ये ओपन होतो आणि लॅरिंग्स हा एका ओपनिंगनं एक ओपनिंग असतं. लॅरिंगचं इथे एक ओपनिंग असतं, त्याला म्हटलं जातं ग्लॉटिस. आणि त्या ग्लॉटिसवर एक काय असणार आहे, लीफ लाईक फ्लॅप असतो, एक पडदा असतो, त्याला म्हटलं जातं एपिग्लॉटिस. ओके. दिस इज द ओपनिंग ऑफ द ट्रकिया और वाइंड पाईप. म्हणजे श्वासनलिकेची जी काही ओपनिंग आहे इट इज गार्डेड बाय अ एपिग्लॉटिस. इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द फूड इन टू द ट्रकिया. त्यामुळं फूडची एंट्री ट्रकियामध्ये होत नाही, अन्नाची एंट्री श्वासनलिकेमध्ये होत नाही. तर तसं श्वासनलिकेमध्ये फूडची एंट्री झाली तर काय होतं, आपल्याला ठसका लागतो. हे होऊ नये म्हणून या टाईपची प्रोसेस याच्यामध्ये असते. सी इन द डायग्रॅम द लॅरिंग्स. आता लॅरिंग्सला म्हटलं जातं ॲडम्स ॲपल म्हटलं जातं. लॅरिंग्सला काय म्हटलं जातं, ॲडम्स ॲपल. ओके. सी इन द डायग्रॅम ॲडम्स ॲपल. लॅरिंजियल प्रॉमिनन्स डायग्रॅममध्ये आहे. थायरॉइड कार्टिलेज, ट्रॅकियल कार्टिलेज, हायोइड मेम्ब्रेन, एपिग्लॉटिस, हायोइड बोन. दिस आर द स्ट्रक्चर्स. आता ॲडम्स ॲपल म्हणून जे दाखवलेलं आहे दिस इज ॲक्च्युअल लॅरिंग्स. ओके. नाउ आफ्टर दॅट दिस इज द नेक्स्ट पॉईंट इज द ट्रकिया. इट इज अ लॉंग ट्यूब 10 to 12 centimeter in length. It runs through the neck in the front of the esophagus and extend into and up to middle of the thoracic cavity. Okay. 10 ते 12 सेंटीमीटर लेंथ असणार आहे, इसोफॅगसचे फ्रंट असणार आहे आणि 7 टोटल एक्सटेंड अप टू 7 अप टू द मिडल थोरॅसिक कॅव्हिटी. ॲक्च्युअल इट इज थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये पर्यंत असणारे हे स्ट्रक्चर आहे. ओके. इट इज सपोर्टेड कशाने तयार झालेलं आहे, सी शेप्ड कार्टिलेजनी बनलेलं आहे. 16 ते 20 अशा सी शेप्ड कार्टिलेज रिंग्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके. इंटरनली हे जे स्ट्रक्चर आहे इट इज अ सिलिएटेड सुडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम सेल्स याच्यामध्ये असतात की ज्याच्यामध्ये म्युकस ग्लँड असतात आणि जे ते म्युकस ग्लँड अनवॉन्टेड जे काही पार्टिकल्स असतात एंट्री होते, जी काही डस्ट पार्टिकलची ती काय केली जाते, ट्रॅप केली जाते. एक्झाम्पल, आपण धुरामध्ये गेलो तर काय होतं, श्वास नलिकेमधून ते धूर आत जातं पण आपल्याला काय होतं, ठसका लागतो किंवा खोकला येतो. का खोकला येतो, तर इंटरनली जे काही सिलिएटेड सेलनी जे काही स्ट्रक्चर बनलेलं आहे त्या कार्टिलेजच्या आत इपिथेलियम सेलने सुडोस्ट्रॅटिफाईड सेलने जे काही स्ट्रक्चर बनलेलं आहे ते काय करतात, त्या डस्ट पार्टिकलला किंवा त्या धुराला काय केलं जातं, बाहेर टाकलं जातं, बाहेर फेकलं जातं आणि त्यामुळे आपल्याला खोकला येतो, ठसका लागतो आणि त्यामुळे हे अनवॉन्टेड जे पार्टिकल आहेत ते प्रिव्हेंट होतात जेणेकरून ते लंगमध्ये जाऊन डिपॉझिट होऊ नये. म्हणून या टाईपचं स्ट्रक्चर आपल्या लंगच्या आत प्रेझेंट असतं. दिस इज द ट्रकिया. ॲनाटॉमी ऑफ द ट्रकिया पॉवर पॉईंट डायग्राममध्ये याच्यामध्ये आहे बघा. लॅरिंग्स आहे, लॅरिंगच्या नंतर ट्रकिया, सी शेप्ड ट्रकिया दाखवलेला आहे, रिंग्स दाखवतात. ओके. आता ह्याच्यामध्ये तेच स्ट्रक्चर हायोइड, थायरॉइड, कार्टिलेज, ट्रकिया दाखवले जातात. ट्रकियापासून 2 काय तयार झालेले आहेत, राईट प्रायमरी ब्रॉन्कस आणि लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस असे 2 स्ट्रक्चर तयार झालेले आहेत. ब्रॉन्कस म्हणजे काय, ब्रॉन्काय श्वासनलिका जी असते, एका श्वासनलिकेपासून 2 छोट्या छोट्या श्वासनलिका तयार होतात, त्याला म्हटलं जातं ब्रॉन्कस. ओके. आणि हे 2 जे काही ब्रॉन्कस तयार होतात, एक लेफ्ट ब्रॉन्कस लेफ्ट लंगला जाते, राईट ब्रॉन्कस राईट लंगला जाते. ओके. परत ती डिवाईड होते, रिडिवाईड होते
आणि त्याच्यापासून काय तयार होतं, ब्रॉन्क्युओल्स तयार होतात. सेकंडरी टर्शियरी ब्रॉन्क्युओल्स तयार होतात किंवा ब्रॉन्काय म्हटलं जातं त्याला. प्रायमरी ब्रॉन्काय किंवा सिंग्युलर एक वचन असेल तर ब्रॉन्कस, अनेक वचन असेल तर ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शियरी ब्रॉन्काय ह्या टाईपमध्ये हे ब्रॉन्काय तयार होतात. आणि ब्रॉन्कायपासून परत रिडिवाईड होऊन ब्रॉन्क्युओल्स तयार होतात आणि हे ब्रॉन्क्युओल कुठेपर्यंत जातात, अल्व्हिओलायपर्यंत जात असतात. दिस इज द स्ट्रक्चर. ओके. लॅरिंग्सपासून ट्रकियापासून प्रिन्सिपल ब्रॉन्कस किंवा म्हणजे प्रायमरी ब्रॉन्कस आणि नंतर मग सेकंडरी टर्शियरी ब्रॉन्काय तयार होतात. दिस इज अबाउट द ट्रकिया. झालं. नाउ द नेक्स्ट पॉईंट. आता हे ब्रॉन्कस. ओके. ट्रकिया डिवाइड इंटू द राईट अँड लेफ्ट primary bronchi as reaches middle of the thoracic cavity. Internally, these are supported by the C-shaped incomplete rings of the cartilage. Primary bronchi divide to form secondary and tertiary bronchi, which leads to the terminal bronchioles into the alveoli. जसं मी तुम्हाला सांगितलं, ट्रकियापासून 2 ब्रॉन्काय तयार होतात. प्रायमरी ब्रॉन्काय एक लेफ्ट साईडला, एक राईट साईडला, एक राईट लंगला, एक लेफ्ट लंगला. प्रायमरी ब्रॉन्काय परत रिडिवाईड होतात सेकंडरी आणि टर्शरीत ब्रॉन्कायच्या स्वरूपामध्ये. जे कुठंपर्यंत जातात, ब्रॉन्किओलपर्यंत जातात. द ब्रॉन्किओल एंडिंग इन द अल्व्हिओलाई. सी इन द डायग्रॅम. लॅरिंग्स, राईट लॅरिंग्स आहे, ट्रकियल कार्टिलेज आहे, राईट लंग, लेफ्ट लंग, नंतर राईट ब्रॉन्कस, लेफ्ट ब्रॉन्कस, बायफर्गेशन ऑफ ट्रकिया म्हणजे काय झालेलं आहे, ट्रकियाचे 2 भाग झालेले आहेत, बायफर्गेशन. ब्रॉन्किओल म्हणजे लंगमध्ये जे काही ब्रॉन्कस आहे रिडिवाईड झालेले त्याला ब्रॉन्किओल म्हटलेलं आहे. ओके. दिस इज अबाउट द ब्रॉन्काय. नाउ द नेक्स्ट, लंग्स. इट इज द मेन रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ द ह्युमन. 1 pair of spongy and elastic lungs present in the thoracic cavity. Each lung is enclosed and protected by a double pleural membrane, outer parietal and inner visceral membrane. लंग्स प्रेझेंट असणारा मेन रेस्पिरेटरी सिस्टीमचा भाग आहे तो. इट इज अ स्पॉन्जी अँड इलॅस्टिक असणारे स्पंजसारखं स्पॉन्जी असतं, इलॅस्टिक असणार आहे, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असणार आहे. लंग इज एनक्लोज्ड अँड प्रोटेक्टेड बाय डबल प्ल्युरल मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन जो असेल त्याला परायटल आणि इनर असेल त्याला विशरल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आता हे जे 2 काही मेम्ब्रेन आहेत त्या 2 प्ल्युरामध्ये जी काही कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला म्हटलं जातं प्ल्युरल कॅव्हिटी. आणि त्या कॅव्हिटीमध्ये फ्लुईड असतं. कोणतं फ्लुईड असणार आहे, लुब्रिकेटिंग फ्लुईड असतं, त्याला म्हटलं जातं प्ल्युरल फ्लुईड. कशासाठी, फॉर द इलॅस्टिसिटी. ओके. विच सिक्रेटेड बाय द मेम्ब्रेनमध्ये असणारं हे एक फ्लुईड असतं की जे 2 लंग तिथं असणाऱ्या कॅव्हिटीमध्ये असणार आहे. द राईट लंग इज लार्जर अँड डिवाइड इन टू द 3 लोब्स. राईट लंग 3 लंगपासून बनलेला आहे, तर लेफ्ट लंग 2 लंगपासून 2 लोबपासून बनलेलं असतं. त्याच्यामध्ये चुकून लेफ्ट लंग इज स्मॉलर अँड डिवाइड इन टू 3 लोब्स नाही, तर 2 लोब्समध्ये असणार आहे. राईट लंग 3 लोबपासून बनलेलं असतं, तर लेफ्ट लंग 2 लोबपासून बनलेलं असतं. इच लोब ऑफ द लंग हॅज द टर्मिनल ब्रॉन्क्युओल एंड इन द बंच ऑफ द एअर सॅक अँड इज सच विथ द 12 अल्व्हिओलाई. प्रत्येक जे काही लोब आहे ते लोब लंग हे काय झालेलं असतं, टर्मिनल ब्रॉन्क्युओलमध्ये जातात, तिथं अल्व्हिओलाई तयार होतात. आणि त्या प्रत्येक एअर सॅकमध्ये जे अल्व्हिओलाई तयार होतात 10 ते 12 अल्व्हिओलाई एका एअर सॅकमध्ये प्रेझेंट असतात. आणि याच्यामध्ये डायग्रॅममध्ये आहे बघा, ट्रकिया, राईट लंग आहे, लेफ्ट लंग आहे. राईट लंग 3 लोब दाखवलेले आहेत, लेफ्ट लंगमध्ये 2 लोब दाखवलेले आहेत. ओके. लेअर ऑफ द प्ल्युरल कॅव्हिटीमध्ये काय असणार आहे, प्ल्युरल फ्लुईड असणार आहे. लंग्स आहेत, हार्ट दाखवलेला आहे, डायफ्रॅम आहे, परायटल प्ल्युरा, व्हिशरल प्ल्युरा म्हणजे लंगचे लेअर असणार आहेत. नंतर लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम, अल्व्हिओलाई. द लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम अल्व्हिओलाई, थिन वॉल्ड लोब्युलेटेड स्ट्रक्चर लाईक अ बंच ऑफ द ग्रेप्स. द्राक्षाच्या घडासारखं स्ट्रक्चर असतं हे अल्व्हिओलाईचं. ओके. दिस वॉल्ड lobulated structure like a bunch of the grapes. Each alveolus is surrounded by a network of the capillaries of the
pulmonary artery and veins. These have highly elastic wall made up of single layer of the squamous epithelium resting on a basement membrane of the connective tissue. ओके, आता अल्व्हिओलाई म्हणजे द्राक्षाचं घड जसं असतं तसं स्ट्रक्चर याच्यामध्ये असणार आहे. हायली व्हॅस्क्युलर असणार आहे, भरपूर याच्यामध्ये ब्लड असणार आहे. का तर हे ब्लड जे असतं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड करण्यासाठी ह्याच्यामध्ये आलेलं असतं आणि त्यामुळे प्रत्येक अल्व्हिओलस हा जो आहे एक नेटवर्क कॅपिलरीने सराउंडेड झालेलं असणार आहे. इलॅस्टिक वॉल जी असते इट इज त्याची वॉल जी असते इलॅस्टिक असणार आहे. सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथिलियमपासून तयार झालेलं असणार आहे. बेसमेंट मेम्ब्रेन असणार आहे. टोटल 700 मिलियन अल्व्हिओलाई हे लंग्समध्ये प्रेझेंट असतात. लंग्समध्ये 700 मिलियन अल्व्हिओलाई आर प्रेझेंट विच प्रोव्हाइड द सरफेस ऑफ एरिया फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस CO2 बाहेर सोडणे, ऑक्सिजन आत घेणे ह्यासाठी ही प्रेझेंट असणार आहे. ओके, दिस इज द अल्व्हिओलाई. नंतर आहे डायफ्रॅम. इट इज द मस्क्युलर सेप्टम दॅट सेपरेट द thoracic and abdominal cavity, dome shaped and on contraction it become flattened. इट काय मस्क्युलर सेप्टम आहे की जो थोरॅसिक आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या मध्ये असतं. ह्या टाईपमध्ये जेव्हा हे काही वेळा हे डोम शेपमध्ये असं, काही हे कॉन्ट्रॅक्ट, काही वेळा हे फ्लॅटन ॲट द टाईम ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन त्याची जी काही पोझिशन असते ती चेंज होत असते. अशा तऱ्हेने हे जे स्ट्रक्चर आहे. आता आपण काय काय बघितलं. नोज झालेलं होतं काल. फॅरिंग्स 3 पार्ट बघितले. नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स. लॅरिंग्स बघितलं. लॅरिंग नंतर ट्रकिया, सी शेप्ड कार्टिलेज असणार तयार झालेलं ट्रकिया असणार आहे. नंतर ब्रॉन्काय नंतर बघितले लंग्स. राईट लंगमध्ये 3 लोब असतात, लेफ्ट लंगमध्ये 2 लोब असतात. नंतर अल्व्हिओलाई आणि डायफ्रॅम. नाउ दिस इज द कंप्लीशन ऑफ द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम. थँक्यू.